घटना होती मध्यरात्री 2 वाजताची, जेव्हा अभिनेता सैफ अली खान आणि त्यांची बहीण करिश्मा घरात उपस्थित होते. अचानक एक व्यक्ती घरात शिरली आणि सैफ यांच्यावर चाकूने हल्ला केला. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की हल्ला चोरीच्या उद्देशाने करण्यात आला होता. सैफ अली खान यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या स्थितीबाबत डॉक्टरांनी स्थिती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर सुप्रसिद्ध खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ यांच्या घरी जाऊन नातेवाईकांना धीर दिला आणि पोलिसांसोबत प्राथमिक माहिती घेतली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केलाय. घराजवळील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याद्वारे आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र हल्ल्याचं नेमकं कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. हा प्रकार चोरीपुरता मर्यादित आहे की त्यामागे काही वेगळा हेतू आहे, याचा तपास सुरू आहे.